मराठी एंटरटेनमेंट विश्वातील सर्व अपडेट्ससाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, मी सलील कुलकर्णी. लेखक आणि दिग्दर्शक म्हणून माझा पहिला चित्रपट वेडिंगचा सिनेमा आम्ही प्रदर्शित करतोय 12 एप्रिलला. आणि या चित्रपटामध्ये मुक्ता बर्वे, शिवराज वायचळ, रुचा इनामदार, शिवाजी साटम, अलका गुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, संकर शंकराडे, भाऊ कदम, प्रवीण तरडे, योगिनी पोफळे, प्राजक्ता आणमकर, सुनील अभ्यंकर, त्यागराज खाडीलकर, प्रणित कुलकर्णी अशी कास्ट आहे. त्याचे जे 3 महत्त्वाचे घटक आहेत, 3 त्याच्यामध्ये ग्रुप्स आहेत किंवा 3 फॅमिलीज आहेत असं म्हणूया, त्याचा एक एक रिप्रेझेंटेटिव्ह महत्त्वाचा माझ्याबरोबर आहे. रुचा इनामदार, शिवराज वायचळ आणि मुक्ता बर्वे. तर ह्या तिघांशी आपण बोलूया की हा चित्रपट नेमका काय आहे, त्यांना जाणवलेला वेडिंगचा सिनेमा मलाही ऐकायला आवडेल तुमच्याबरोबर. ही गोष्ट 2 स्तरावर जाते. एका व्यक्तीची पण गोष्ट आहे आणि 2 कुटुंबांची पण गोष्ट आहे. मी जसं म्हटलं की 3 एजन्सीज आहेत, 3 फॅक्टर आहेत या गोष्टीमध्ये. 2 कुटुंब आणि प्री वेडिंगची फिल्म बनवणारी एक कंपनी किंवा एक एजन्सी आणि त्यात असणारी एक संवेदनशील दिग्दर्शिका की जिला समोर अचानक हा रस्ता आलाय प्री वेडिंग शूट करण्याचा आणि तिच्या मनात एक काहीतरी वेगळा सामाजिक आशय वगैरे घेऊन चित्रपट करायचा असताना अचानक समोर आलेला हा रस्ता ती कशी चालते, त्या रस्त्यावर तिला नेमकं कोण कोण भेटतं आणि त्याच्याबरोबरच ह्या 2 कुटुंबामधली केमिस्ट्री, त्याच्यातली अनेक माणसं, जसं मी आत्ता इतकी नावं घेतली, ही सगळी या 2 कुटुंबातली माणसं आहेत आणि ही 2 कुटुंब आणि ही एजन्सी याच्यातून नेमकी काय काय मजा होते आणि हे सगळं त्रयस्थ म्हणून ऑब्झर्व करताना ही दिग्दर्शिका नेमकं या सगळ्या लोकांकडनं काय फिलॉसॉफी घेते, आयुष्यातली काय तत्वज्ञान, हिला ही अत्यंत साधी सरळ माणसं काय तत्वज्ञान नेमकं देतात, अशा 2 स्तरावर जाणारी गोष्ट आहे. त्यामुळे एका जोडप्याची गोड प्रेमकथा आणि त्या 2 कुटुंबातून जाणवणाऱ्या संवेदना स्वीकारणारी एक दिग्दर्शिका, अशी ही गोष्ट आहे. सलीलनी खूप म्हणण्याची सगळ्यात आधी फिल्म मला वाचून दाखवली ॲक्टर्सपैकी आणि मला खूप जास्त आवडली आणि मग मी एन्थुझियास्टिकली इन झाले की अरे चला चला कास्टिंग काय असणार आहे, काय कोण प्रोड्युसर काय आहेत, हे काय कसं असणार आहे, तारीख काय. आणि मग मी जवळपास झडपच घातली त्या स्क्रिप्टवर, असं झालं. आणि माझ्याही नकळत त्याच्याही नकळत मी इन्व्हॉल्व झाले. खऱ्या अर्थाने मैत्रीण म्हणून झाले, ॲक्टर म्हणून झाले, कारण उत्सुकता होती. जेव्हा एखादं चांगलं प्रोजेक्ट आपल्यासमोर बांधलं जातं आहे असं लक्षात येतं, तेव्हा आपल्या बाजूनी जर काही इनपुट्स देता आले किंवा मदत करता आली तर छान वाटतं. आणि त्यातनं ही इतक्या जुन्या मित्राची, म्हणजे आधीपासून आम्ही खूप एकमेकांना ओळखतो, खूप वर्ष एकमेकांना बघतोय, काम करताना बघतोय आणि एका वेगळ्या क्षेत्रात खूप चांगलं काम करणारा एक माझा मित्र जेव्हा डिरेक्टर हो पाहतो तेव्हा ती प्रोसेस बघणं खूप छान होतं. त्यामुळे या प्रोजेक्टशी मी खूप आधीपासून जोडले गेले. आणि यातल्या भूमिकेविषयी सांगायचं तर छान रोल आहे, दिग्दर्शिकेचा रोल आहे माझा यातला, जिला एक फिल्म मेकर व्हायचं आहे खरं तर. आणि तो प्रयत्न एका दिशेने चालू असताना तिच्या दुसऱ्या दिशेला एक काम तिच्या रस्त्यात येतं आणि ते म्हणजे प्री वेड फिल्म शूट करायची जबाबदारी तिच्यावर येते. आणि सुरुवातीला ती थोडीशी नाखुश असते की प्री वेड शूट कुठे आता वगैरे, असा एक ॲटिट्यूड असणारी मुलगी फायनली ते लग्न लागतं तोपर्यंत तिचा काय प्रवास आहे. ही एक एनरिचिंग प्रोसेस होती ॲक्टर म्हणून माझ्यासाठी आणि ती फिल्म बनवणं ही उर्वीसाठी. उर्वी म्हणजे माझं कॅरेक्टर, तर त्या दोन्ही दृष्टीने तो दोन्ही माझा स्वतःचा आणि माझ्या पात्राचा दोन्हीचा प्रवास खूप पॉझिटिव्ह दिशेने गेला या सिनेमामुळे. मला भूमिका निवडतानाच हे आवडतं त्यातलं वैविध्य शोधायला, त्यामुळे आधीच्या भूमिकांसारखी मी नाही, हा एक पहिला फॅक्टर त्यात होताच. पण ही खूप एक मगाशी म्हटलं असं एक प्रोसेस देणारी भूमिका होती. म्हणजे आपल्यातल्या आसपास जगणाऱ्यांची कितीतरी, म्हणजे 100तल्या 80 लोकांची ही गोष्ट असू शकते आयुष्यातली की मला खरं तर एक करायचं होतं पण मला ते करता येत नाही आणि मला हे करायला लागतंय कारण मला काय समाव स्ट्रगल सुरू आहे, जगायचं आहे, मला हा कोर्स करण्यासाठी हे पैसे कमवायचे, काहीही असू शकतं प्रत्येकाचं. तर तसं बऱ्याच जणांचं असतं आपल्यातलं की जो छंद आहे, जी आवड आहे तेच करिअर होऊ शकतं, असे खूप कमी लोक असतात आणि ते सगळ्यांची ही गोष्ट वाटते मला. त्यामुळे ही
एका साध्या सोप्या मुलीची गोष्ट पण खूप काहीतरी प्रत्येक माणसाला देऊन जाणारी गोष्ट, त्यामुळे वेगळा रोल आहे. एन्जॉय तर भरपूर केला आहे, म्हणजे काम ते खूप एन्जॉय केलं, कारण असे रोल फार कमी चालून येतात की इतकं साधं पात्र आहे आणि असं म्हणजे प्ले करायचं नाही आहे, काही कुठलंही एक आव आणून काम नाही करायचं आहे. ते खूप साधं पात्र आहे, त्या इमोशनला खरं राहायचं आहे, कारण ही खरी पात्र आहे, खरी वाटणारी कॅरेक्टर्स आहेत, आपल्या आजूबाजूची पात्र आहेत. त्यामुळे ते प्ले करायला जी मजा येते ती म्हणजे ॲक्टरसाठी पर्वणीच आहे. आणि इतके तगडे ॲक्टर्स ज्यांची कामं म्हणजे मी जेव्हा 8-9 वर्षापूर्वी नाटक करायला सुरुवात केली तेव्हापासून ते आत्तापर्यंत ज्यांना बघत आलो आहे, ज्यांची कामं बघितली त्यांच्याबरोबर आपल्याला चांगले चांगले सीन्स करायला मिळत आहेत. तर याहून चांगली संधी आपल्याला मिळणार नाही हे मला कळलं. सो मी या सिनेमात मन लावून जसं मला जमेल तसं मी काम केलं आहे. सो जे शिवराज बोलला तेच एक्झॅक्टली तेच मला वाटतं अबाउट दिस. आणि मला परीमधला गोडवा खूप आवडला. म्हणजे तिच्यात एक परी हे माझ्या पात्राचं नाव आहे. तिच्यात एक वेगळा इनोसन्स आहे, एक आय डोंट नो, म्हणजे माणूस म्हणून तिच्यात एक ऑनेस्टी आहे, एक इनोसन्स आहे, नाईव्ह आहे ती. ते मला खूप आवडलं. आणि तिचा जर्नी क्राफ्ट करताना म्हणा किंवा जगताना आय डोंट नो, ती जी मॅच्युरिटी हळूहळू येत गेली ती पोर्ट्रे करायला खूप मजा आली. त्यामुळे इट वॉज अ इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स. मला वाटतं मी स्वतःला अवघड सिच्युएशनमध्ये न्यायला मला आवडतं असं मला लक्षात आलं आहे. एकूण आपण असं मागे वळून बघितलं तर एक अवघड सिच्युएशन निर्माण करायची आणि मग ती सोडवायची, असं एक काहीतरी ती प्रोसेस झाली आहे. तर ती मुद्दाम नाही केली. म्हणजे मला मुक्ता पण गोष्ट ऐकल्यानंतर म्हटलं अरे किती पात्र आहेत. म्हणजे ती म्हणजे मला असं वाटतं की 2-3 पात्र असणार आणि मग त्यांची अशी केमिस्ट्री आणि असं काहीतरी असेल. आणि हे खूप मोठं आहे. तर असं म्हटल्यावर मला कौतुकही वाटलं, अभिमानही वाटलं आणि थोडं टेन्शनही आलं की बापरे ही म्हणते की खूप आहे तर हे आपल्याला झेपेल ना. पण ह्याच्यामध्ये 2-3 फार महत्त्वाचे फॅक्टर असतात. एक तर आमची प्रोडक्शनची टीम जी आहे, आमचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर नितीन वैद्य, त्यांनी ज्या पद्धतीने ते सगळं हँडल केलं. कारण सगळेजण आनंदी असायचे सेटवर यायचे तेव्हा. ही जबाबदारी प्रोडक्शनची असते. आणि त्याच्यानंतर ती स्क्रिप्टमधली जी काही मजा होती ते सगळेजण एन्जॉय करत होते. म्हणजे अलकाताई सध्या प्रत्येक इंटरव्ह्यूत हे सांगतायत की माझं आणि ग्लिसरीनचं नातं तोडणारा हा चित्रपट आहे. तर ते मला खूप छान वाटतंय की एका अलकाताईंसारख्या खऱ्या प्रसन्न व्यक्तीला अनेक वर्ष एक प्रसन्न भूमिका करायची होती आणि ती आपल्या चित्रपटाच्या निमित्ताने करता आली. म्हणजे ती खरं सासवडची म्हणजे भाषा मराठीच आहे आपली, पण ते काय म्हणता येईल त्याचा लहेजा तो थोडा सासवडकडचा आहे. म्हणजे सासवडचाच मुलगा आहे म्हणल्यावर ते सगळं आलंच. आणि मला सरांनी एक परफेक्ट एक्झाम्पल दिलं होतं की निलेश साबळे, कारण तो स्वतः सासवडचा आहे आणि तो जसं बोलतो किंवा तो ज्या प्रकारे म्हणजे कुठल्या शब्दावर स्ट्रेस देतो किंवा काय, म्हणजे ते म्हणले ते सगळं तू बघून ठेव, ते शेवटी टेक्निकचा भाग आहे, ते तू करशील. पण ते जे इमोशन आहे त्या मुलाचं, की म्हणजे त्या मुलाचं काय म्हणणं आहे फिल्ममध्ये, तो असा का वागतो, हे कॅरी करणं जास्त म्हणजे काय क्रुशल काम आहे असं त्यांनी मला सांगितलं होतं. ती भाषा तुला पकडता येईल, त्या प्रकारचं बोलणं पकडता येईल, पण ते जर इमोशन तू करेक्ट पकडलंस तर मग पक्या सापडेल असं त्यांनी मला सांगितलं होतं. पेशंटच्या राईट साईडला उभं राहून तपासायचं असतं, हे एक बेसिक गोष्ट असते. की किंवा ब्लड डोनेशन करायला आल्यानंतर काय बघेल, तर पहिल्यांदा हिमोग्लोबिन ओके ना बघेल. तर ह्या ज्या बेसिक गोष्टी, म्हणजे माझा कुठलाही डॉक्टर मित्रमैत्रिणी असं म्हणून नाही की अरे काय हा डॉक्टर आहे आणि हे असं कसं केलं. तर एवढं मी तिला सांगत होतो की हे रुचा. तर मग तुम्हाला माझ्या एज्युकेशनचा काही फायदा झाला का? एज्युकेशनचा एवढाच फायदा झाला की ती कष्ट करायला तयार आहे, डेंटिस्ट झाल्यामुळे. कारण अभ्यास बऱ्यापैकी करायला लागतो आणि ती हुशारी दिसते डोळ्यामध्ये, कारण सोपे कोर्सेस नाही ते कुठलेच MBBS किंवा BDS हे करताना. आणि ती टॉपर आहे तर ते डोळ्यामध्ये दिसतं. त्यामुळे डॉक्टर दिसायला तिला वेगळं काही करायला लागेल, ती आहेच आणि ती छान दिसतेच. त्यामुळे दोन्ही गोष्टी तिच्यासाठी सोप्या होत्या की डॉक्टर दिसते आणि सासवडचा पक्या सहज प्रेमात पडणार अशी ती दिसते. सो तिने त्या 2 गोष्टी तिच्या बाजूनी होत्या सगळ्या. सुरुवात खूप वेगळी होती आणि पर्वणी म्हणजे माझ्याबरोबर भाऊ कदम आहे, तर ती पेअर या अर्थाने पेअर नाही, पण आमची तशी जोडगोळी आहे सिनेमात. मी डिरेक्टर आणि भाऊ कदम कॅमेरामन म्हणजे DOP आमचा. तर त्यामुळे तो प्रवास सुखकर होताच डेफिनेटली, कारण ते इतकं कॉन्ट्रास्ट
जोडगोळी येते की एक अत्यंत वैतागलेली डिरेक्टर की काय चला आता लवकर असा टोन आहे, आणि भाऊ कदमला सगळ्याच अप्रूप वाटतं की किती गोड. तो एका पॉईंटला म्हणतो की सासवड काय रोमॅन्टिक जागा आहे वगैरे. म्हणजे सासवड रोमॅन्टिक असण्याविषयी मला आक्षेप नाही आहे, पण म्हणजे कुठेही काही कशाचंही कौतुक वाटू शकेल किंवा वा वा काय सुरुवात आहे असं त्याच्या ट्रेलरमध्येच तो म्हणतो की काय सुरुवात आहे, आणि त्यावर मी त्याला खेकसते की वा काय वा. म्हणजे हा जर टोन होता आमचा दोघांचा, आणि तोच एका पॉईंटपर्यंत तो ग्राफ असा वरवर चढत जातो. आणि मग गंमत तीच आहे जिथे सिनेमा ॲक्च्युली त्यातलं नाट्य किंवा गंमत घडायला लागते, जे प्रेक्षकांनी अनुभवावं असं मला वाटतं. पण ते सगळं कसं हळूहळू बदलतं आणि काय होतं, त्याचं काय घडतं. दोन माणसं, कुठलीही दोन माणसं, असं नाही म्हणत की प्रेमात पडलेलीच दोन माणसं, कुठलीही दोन माणसं जेव्हा एकमेकांबरोबर काही काळ घालवतात तेव्हा डेफिनेटली एकमेकांच्यातलं काहीतरी येतं, चांगलं वाईट जे काय असेल ते, आणि मग त्यातनं वेगळा आकार कसा तयार होतो. तर ती सगळी गोष्ट आहे. आणि आता अशी अनेक माणसं, मग आता एक सासवडची फॅमिली, एक मुंबईची फॅमिली, ही सगळीच माणसं एकमेकांना भेटतात, विविध पातळीवरची, विविध वयोगटातली, आणि काय गोष्ट घडते, आणि त्याचा सगळा बॅकड्रॉप प्री वेड शूट असा आहे. तर त्यामुळे मला असं वाटलं की प्री वेड शूटकडे बघण्याची एक मुक्ता म्हणून माझी जी दृष्टी होती ती पण बदलली या सिनेमाने. कारण मला लक्षात आलं की अरे, ज्याची आपल्याला गंमत वाटू शकते ते त्या कपलसाठी खूप जास्त महत्त्वाचं आणि रोमॅन्टिक आहे. म्हणजे हे दोघं जेव्हा ते शॉर्ट्स देत होते तेव्हा मी असं इमॅजिन केलं की हे खरं कपल असेल तर ह्यांच्यासाठी किती महत्त्वाचं असेल. कारण त्यांना ती मनात इच्छा असणार की आपण आपल्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसाला जेव्हा हे बघू तेव्हा छान वाटलं पाहिजे, असं प्रत्येकालाच वाटतं. तर ते बघत असताना मला त्यातली गंमत कळता कळता त्याचं गांभीर्य पण कळलं, त्यातला गोडवा पण कळला की हे छान आहे, काहीतरी गमतीशीर आहे. तर मी सलील पण मगाशी पटकन म्हणाला की काय बदल होईल असं कोणीतरी त्याला विचारलं होतं. म्हणलं की आमची फिल्म बघितल्यावर कदाचित लोक आणखीन उत्साहाने प्री वेड शूट करायला लागतील, आणखीन मोठ्या फिल्म्स करतील, आणि त्यातनं आणखीन काहीतरी उलगडत जाईल. सलील आणि माईक हे नातं आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा जेव्हा त्याला बघितलं तेव्हा माईक समोर ठेवून गाताना बघितलंय, आणि त्यालाही खूप आवडतं माईक हातात असला की. त्यामुळे सेटवरही आम्हाला खूप छान वाटायचं की एखाद्याचा टचअप राहिला किंवा सेटचं काम चाललंय तर सलील हातात माईक असताना गुणगुणायचा वगैरे. पण हे नंतर सुरू झालं. सुरुवातीला फिल्मचं शूट म्हणजे 50-100 माणसांचं कुटुंब असतं, आणि लांबपर्यंत लोक, कुठेतरी लाईट ॲडजस्ट करायला कोणीतरी गेलेलं असतं, काहीतरी सेटचा कुठचा तरी माणूस, असं खूप लांबपर्यंत असतं. त्यामुळे एक माईक असतो आणि लांबच्या अंतरावर स्पीकर ठेवलेला असतो जेणेकरून सगळ्या युनिटला ते ऐकू जाईल. तर इथे पहिले 5-1 दिवस सिच्युएशन अशी होती की माईक तर सलीलच्या हातात होता पण स्पीकरला रेंज नसायची. त्यामुळे तो जे बोलायचा तो रेंज गेल्यावर फोनचा आवाज कसा येतो, म्हणजे हॅलो करते तर तसा तो आवाज यायचा की त्याची सूचना कधीच अख्खी ऐकू जायची नाही. तर हळूहळू ते पहिला दिवस, दुसरा दिवसभर त्याची पहिलीच फिल्म. तर आसपासच्यांची अशी अपेक्षा होती की सलील आता चिडणार आहे, म्हणजे एक दिवस असं आता काहीतरी होईल ना वगैरे या लेवलला. कारण युजली सवय असते की एवढं प्रेशर असणारा जो डिरेक्टर असतो तो फायनली कधीतरी त्याचं खिट्टी सरकते आणि तो चिडतो आणि ओरडतो, आणि मग ते 5व्या दिवशी तर सिस्टीम व्यवस्थित येते. तर असं आम्ही बाजूला बसून की आता आहे काय खरं नाही, प्रोडक्शनचं तर होणार आहे, वाट लागणार आहे वगैरे. तर ह्या माणसाने काय करावं की ज्याला एक वेगळ्या प्रकारची संयमाची पातळी ओलांडलेली आहे, त्यांनी भयंकरच संयमी माणूस आहे हा. आणि मी नेहमी त्याला म्हणते की तुझा आवाज चढताना मी तेव्हाच ऐकते जेव्हा तू गातोस वरच्या पट्टीत, अदरवाईज कधीच त्याचा आवाज चढत नाही ओरडण्यासाठी वगैरे. तर हा आम्ही आउटडोअर शूट करत असताना सलील हातामध्ये असा स्पीकर घेऊन, म्हणजे त्याचा एक चाकं असलेला स्पीकर होता, तो आपलं बॅग असते तशी, तो ओढत स्वतःबरोबर तो स्पीकर घेऊन माईक हातात घेऊन बोलत आमच्यापर्यंत यायचा. आणि मग आम्ही त्याच्याकडे बघून असं ऐकायला लागलो, नाही तू स्पीकरमधनं ऐक, मी बोलतोय तू इथनं ऐक. तर ही जी त्याची सिच्युएशन शांतपणे हँडल करण्याची जी पद्धत आहे ती बघून आम्ही थक्क झालो होतो. आम्हाला मजा तर आलीच, पण तो अविस्मरणीय क्षण होता माझ्यासाठी की किती कूल असावं एखाद्या माणसाने. आणि झालं, त्याच्या दुसऱ्या दिवशी सिस्टीम व्यवस्थित झाली, म्हणजे परिणाम त्यांनी साधलाच जो हवा होता तो, पण तरी वातावरण खूप छान ठेवून त्यांनी हे सगळं केलं. तर हे मी कधीच नाही विसरू शकणार की माझा दिग्दर्शक असा माईक ओढत आलाय आणि माझ्याशी बोलतोय आणि मला म्हणते नाही तू इथनं नाही, मी तुझ्यासाठी याच्यावर बोलतोय, तू इथनं ऐक. तर आम्ही स्पीकरकडे हो बरोबर सूचना अशा ऐकत होतो. आता असे अनेक किस्से आहेतच.
12 तारखेला आमची फिल्म येते, 12 एप्रिलला. छान प्रेमाने फिल्म बनवली आहे आणि तुम्हाला निखळ आनंद देईल याची खात्री वाटते. त्यामुळे थिएटरमध्ये जाऊन सिनेमा नक्की बघा. 12 एप्रिलला सहकुटुंब हा सिनेमा बघा, कारण या सिनेमामधली जी पात्र आहेत, जे ॲक्टर्स आहेत, त्यांना तुम्ही पहिल्यांदाच अशा रोलमध्ये बघणार आहात जे आधी त्यांनी केलेले नाही आहेत. आणि हे खूप वेगळेपण या फिल्मचं आहे की तुम्ही आधी ज्यांना जसं पाहिलं आहे तसे ते आत्ता नाही आहेत. सो मला वाटतं की हीच व्हरायटी तुम्हाला बघायला फार मजा येईल. सो नक्की बघा 12 एप्रिल. खूप दिवसांनी असा चित्रपट आलाय जो अगदी छोट्या घरातल्या पिल्लापासून ते पणजीपर्यंत सगळे एकत्र बसून बघू शकतात. त्यामुळे नक्की बघा तुमच्या फॅमिलीबरोबर, फ्रेंड्सबरोबर, आणि एक छान स्माईल घेऊन तुम्ही घरी याल ह्याची गॅरंटी. हा चित्रपट बघायला जाताना एका अशा मित्राला बरोबर इकडे बसवा ज्याला तुम्ही बंद टाळी देऊ शकाल. उजवीकडे तुमच्या अशा हळव्या नात्याला बसवा की जेव्हा तुमच्या कुठेतरी तुम्ही अंतर्मुख व्हाल तेव्हा त्या व्यक्तीच्या डोळ्यात तुम्ही बघू शकाल. एखाद्या अशा व्यक्तीला घेऊन जा की त्या व्यक्तीला तुम्हाला चिडवतील की हे बघतो असाच आहेस. त्यामुळे थोडक्यात काय, खूप जणांनी एकत्र जा, कारण हा ग्रुपमध्ये बसून एकमेकांना टाळ्या देत हसत मज्जा करत बघायचा चित्रपट आहे. आणि घरी जाताना स्माईल घेऊन जा, काहीतरी मनामध्ये गोड तुम्हाला नक्की मिळेल याची खात्री देतो. तेव्हा 12 एप्रिलला पिक्चरला नक्की यायचं. हां.